कोलंबिया युनिव्हर्सिटीमधील बाबासाहेबांचे मार्गदर्शक प्रोफेसर एडविन सेलिग्मन यांच्याबद्दल तुम्हाला माहित आहे का? 27 डिसेंबर 1939 रोजी बाबासाहेबांचे मार्गदर्शक प्रोफेसर एडविन सेलिग्मन यांचे निधन झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1913 ते 1916 या काळामध्ये कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होते. त्या काळात प्रोफेसर सेलिग्मन बाबासाहेबांना पब्लिक फायनान्स अँड इकॉनॉमिक्स हे विषय शिकवत होते. पण ते फक्त विषय शिकवत नव्हते, ते एक गोष्ट सतत शिकवत होते, सत्तेकडे पाहण्याची नजर. बाबासाहेबांनी ब्रिटिश भारताच्या अर्थव्यवस्थेवर संशोधन सुरू केलं. तेव्हा सेलिग्मन म्हणाले होते, डोंट ट्रस्ट पब्लिक फिगर ब्लाइंडली, फाइंड व्हॉट दे हाईड. म्हणजे आकडे स्वीकारायचे नाहीत, तर त्यामागचं सत्य शोधायचं. वर्गात बाबासाहेब फार बोलायचे नाहीत, पण जेव्हा बोलायचे तेव्हा सगळा वर्ग शांत व्हायचा. तेव्हा सेलिग्मन म्हणतात, सायलेन्स इज नॉट अ डिसएग्रीमेंट, इट्स अ थिंकिंग. एकदा बाबासाहेबांचा अमेरिकेत राहण्याचा विषय निघाला, तेव्हा सेलिग्मनांनी स्पष्ट सांगितलं, इफ यू स्टे हिअर यू विल बी द ग्रेट इकॉनॉमिस्ट, इफ यू गो बॅक यू विल चेंज दी सोसायटी. बाबासाहेब परत भारतात आले. त्यांनी समाजाचंच नाही तर देशाचं भविष्य बदललं. 27 डिसेंबर प्रोफेसर सेलिग्मन यांचा स्मृती दिन. एक अशा मार्गदर्शकाचा ज्याने बाबासाहेबांना फक्त अर्थशास्त्र नाही शिकवलं, तर सत्तेला प्रश्न विचारण्याची दृष्टी दिली. तुम्हाला प्रोफेसर सेलिग्मन विषयी काय माहितीये? कमेंटमध्ये सांगा. आणि हो, अभिमानाने म्हणा, जय भीम.